नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण तुळजापूर तालुक्यामधील तीर्थखुर्द या गावामध्ये आलेलो आहोत। या गावामध्ये ग्रामपंचायतने अतिक्रमण मोहीम राबवली आहे। हे मोहीम नियमाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, तहसीलदारच्या आदेशानुसार, गट विकास अधिकाऱ्याच्या आदेशानुसार ग्रामपंचायतनं करणं गरजेचं आहे। हे खरं, ग्रामपंचायतनं जर नाही कारवाई केली तर तहसीलदार आणि कलेक्टर ह्या कारवाई करतच असतात असा कायदा सांगतो। पण तीर्थखुर्द या गावामध्ये एससी कॅटेगरीमध्ये असलेले चांभार समाजाचे सखाराम गुंडेराव वाघमारे राहणार तीर्थखुर्द या गावचे आहेत। नेमकी या एससी मध्ये असणाऱ्या चांभार समाजाच्या घरावरच ग्रामपंचायतीनं हातोडा मारलेला आहे। फक्त एकच का कारवाई केली, कायद्याची अंमलबजावणी केली हे खरं, पण चांभार समाजाच्या घरावरच का? या गावामध्ये जवळजवळ 75%, 30%, 40% अतिक्रमण आहेत अशा पद्धतीची माहिती कळते। नेमकं ग्रामपंचायत या सर्वच लोकांवर कारवाई करणार आहे का? आणि करणार आहे तर मग कधी करणार आहे? एकाच चांभार समाजाच्या घराच्या दारामध्ये यांनी कारवाई केली आणि बाकीच्या कारवाया तशाच आहेत। हे कारवाई करण्यासाठी तक्रार देणारे राम लक्ष्मण कानडे सर आहेत। मग कानडे सरांनी फक्त चांभार समाजाच्याच घराच्या बाबतीमध्ये तक्रार का दिली? बाकीच्या घराच्या विरोधामध्ये तक्रार का केली नाही? समाजसेवक असतील तर समाजसेवकाने सर्व गावातल्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये तक्रार दिली पाहिजे। पण तसं न करता कानडे सर हे लिंगायत समाजाचे आहेत आणि सखाराम गुंडेराव वाघमारे हे चांभार समाजाचे आहेत। म्हणजे जातीवाद आहे। आणि हा जातीवाद तीर्थखुर्द गावामध्ये, तुळजापूर तालुक्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतोय। हे वास्तव सत्य आहे। आपण ज्यांचं घर ग्रामपंचायतनं पाडलंय त्यांनाच सखाराम गुंडेराव वाघमारे यांना विचारूया। सर, नेमकं काय परिस्थिती झाली? तुमचं नाव पूर्ण सांगा मला। मी वाघमारे सखाराम गुंडेराव, राहणार तीर्थखुर्द, तालुका तुळजापूर। बर, काय नेमकं तुमचंच घर हे पाडलेलं दिसतंय? हे मला सांगा, हे किती दिवसापासून होतं हे घर? हे 50 वर्षापासून घर होतं सर आपलं। बर, मग 50 वर्षापासून घर असलेलं आतापर्यंत 50 वर्षामध्ये ग्रामपंचायतला दिसलं नव्हतं का? नाही, जाणून बुजून मला एकट्याला टॉर्चर करून त्यांनी घर काढलेलं आहे। राम लक्ष्मण कानडे हा गावगुंड आहे, सर्व ग्रामपंचायतला मॅनेज करतो। गावचे सरपंच बिरुदेव सोनटक्के, विशंबर पटाडे, बालाजी डांगे आणि ग्रामसेवक मॅडम यांनी जाणून बुजून एकट्याला टॉर्चर करून आपलं घर पाळलेलं आहे। हे जे लोक आहेत बाबा, कानडे आहेत, गावगुंड आहे किंवा तक्रार देतो, पण हे कानडे सर तुमच्या एकट्याच्याच विरोधात तक्रार देतात का गावातल्या सर्वांच्या विरोधात तक्रार? नाही, फक्त एकट्याच्या विरोधात, फक्त आमच्या चांभार जातीला टार्गेट करतात। आमच्या चांभार जातीमधले एकाचा हात मोडलेला आहे, एकाचा लेडीचा विनयभंग पण केलेला आहे। आता ते मला टॉर्चर करत आहेत। विनयभंग केलेले त्या लेडीजने काही तक्रार दिली का? हो, दिलेले आहे। सेटलमेंट करून पोलिसांनी जिथले तिथं थांबवलं आणि हात मोडलेला तो पण त्याचं पण तसंच केलेला। आता ते मला पण तसंच करतो, मग ते जीवे मारण्याची धमकी देतो, कोयता वगैरे अंगावर उगारतो, दुकानात येऊन दमदाटी करतो। तुमचं दुकान कुठे आहे? तुळजापूर मध्ये आंबेडकर चौकामध्ये रिया फुटवेअर चप्पलचं दुकान आहे सर आपलं। बर, मग आता कानडे सरांच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार दिली का पोलीस स्टेशनला? हो, अर्ज दिलेला सर। हा माणूस मला जीवे मारण्याची धमकी देतो? हो, दिलेली। कधी दिली होती धमकी तुम्हाला? 15 तारखेला धमकी दिलेली, 16 तारखेला मी दिलेला पोलीस स्टेशनला दिलेला, एसपी ऑफिसला दिलेला, कलेक्टर ऑफिसला। काय कारवाई केली? काहीच कारवाई केली नाही तिने। बर, ग्रामपंचायतला तशी तक्रार नोंदवली होती का तुम्ही या जागेच्या बाबतीमध्ये? माझ्यावर कोयता घेऊन आला? हो, ग्रामपंचायतचं म्हणणं फक्त त्याचा एकट्याचाच अर्ज आहे, तुझ्या विषयीचा आहे, त्याच्यामुळे ग्रामपंचायतनं मला पूर्ण टार्गेट केलेलं आहे। बर,
मग आता तुम्ही काय कागदपत्र केलेत, कुणाकडे मागणी केली की बाबा या चांभार समाजावर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि केवळ मी एससी मधला चांभार आहे म्हणून माझ्या विरोधामध्ये तक्रार केली, अशा पद्धतीची काय तक्रार दिली का जातीवादक वगैरे? हो दिलेली सर. बर, त्याची काय प्रत आहे तुमच्याकडे? ही काय इथंच आहे. बर, तर तुम्ही तक्रार दिल्यावर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटने काय केलं? का नाही बोलवून घेतलं, सांगतो म्हणले, लास्ट वॉर्निंग देऊ त्याला म्हणली. बर, आज ही तुमची कारवाई आज झाली का काल झाली? आज झालेली सकाळी सर. बर, याच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन कडे तक्रार दिली का तुम्ही? हो दिलेली सर. बर, काय म्हणणं आहे त्यांचं? माझं म्हणणं एवढंच आहे सर, माझं एकट्याचं नाही, पूर्ण गावात 70-75% अतिक्रमण आहे. सरपंचाचं बिरुदेव सोनटके यांचं कमीत कमी 1 एकर अतिक्रमण आहे. परत विशंभर पटाड्याचं पण आहे, बालाजी डांग्याचं पण आहे. ग्रामसेवक मॅडम जे आहेत ना, तिने संगमत करून राजकीय दबावपोटी माझं हे केलेलं आहे. सर तुम्ही पण म्हणलं होतं आता की कानाडे सरांनी माझ्या जागेमध्ये अतिक्रमण केलं आणि मला दमदाटी केली आणि माझ्या जागेवर तुम्ही शेड मारले त्यांनी. काय तुमची काय महत्व आहे म्हणणं आहे? माझ्या जाग्या, माझा जो जागा आहे पूर्व पश्चिम 65/33, बर, दक्षिण उत्तर 33, पूर्व पश्चिम 65-66 बर असे आहे. तर ते ग्रामपंचायतने मी उपसरपंच असताना बर माझी भूगस घर जागेची नोंद करून त्याच्या हातात दिली आणि त्यानं माझ्या हातात कब्जा मिळाला आता म्हणून नोंद हातात घेऊन त्यानं मला मारहाण केली, मला जीवे मारलं होतं त्यानं. कब्जा कोणच्या आधारे मिळाला त्यांना? त्यांनी खरेदी खत दाखवलं, भोगस खरेदी खत केलं. खरेदी खत कुणाची, मूळची जागा कुणाची होती? शरद कालिदास पवार माझा पुतणे आहे. मग त्यानं खरेदी खत दिलंय का? त्यानं खरेदी खत दिलं. बर, त्यानं खरेदी खत दिलं पण वाटण्या आमच्या नाहीत. वाटण्या न होता खरेदी खत दिलं? वाटण्या न होता खरेदी खत त्यानं दिलं. बर, आमचे फक्त कोर्टातून बाप लेक आणि मी, आम्ही आमची तिघाची फक्त वाटणी झाली होती. आमच्या आईची वाटणी नाही, आमच्या बहिणीवाची वाटणी नाही आणि आमच्या बहिणीवानी तक्रार दिलेली आहे. बर, तरी सुद्धा त्यानं मला इथं घेऊन मला मारहाण केली. मी मरता वाचलो. 3 दिवस मी बेशुद्ध अवस्थेमध्ये तुळजापूर पोलीस स्टेशनमधून तक्रार गुन्हा दाखल करा म्हणतो, गुन्हा दाखल केला नाही. पैशात मॅनेज करून पोलीस स्टेशनला त्यांनी माझं तक्रार घेतलेली आहे. तक्रार घेतलेली आहे. पुढे न्यायालयामध्ये प्रकरण घातलं? पुढे चालू आहे आमचं प्रकरण. बरं, हा राम कानडे नावाचा व्यक्ती जी आहे ती गावात प्रत्येकावर असा अन्याय करतो का? हो, प्रत्येक समाजावर अन्याय करतो. लोकांवर अन्याय केला असेल? बऱ्याच लोकांवर अन्याय. 10-12 जणांवर तर केलेला अन्याय त्यानं. 10-12 जणांवर विनयभंग करणाऱ्या, आता विनयभंग करणारी जी कोण महिला आहे बरं का, तिचं नाव घेऊ नका, पण त्यांचं तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे. तक्रार ते पोलीस स्टेशनला गेलेलं, 2 दिवस समजावून सांगून तक्रारच घेतली नाही तिने. आणि त्यांचा चालू आमदाराशी पण संबंध आहे. बरं, आज तुमचं हे अतिक्रमण पाडतो अशा पद्धतीची काय पूर्वकल्पना दिली का तुम्हाला? काय नाही, डायरेक्ट आले की काढायला चालू केलं. त्याच्या अगोदर नोटीस किती दिवसापूर्वी दिली होती? 15 दिवसाखाली दिली होती. काय म्हणणं तुमचं? सर, मी आज ग्रामपंचायत मध्ये सकाळी गेलो होतो. ग्रामसेविका मॅडम आलेल्या होत्या. बर, त्याने आल्याच्या नंतर मी खुर्चीवर जाऊन बसलो होतो. बसल्याच्या नंतर तिथं विषय निघाला की बाबा काय बीडीओ साहेबाचा वगैरे काय फोन आला होता त्यांना. मग त्यांनी म्हणले संध्याकाळी रात्री 8 वाजता मला फोन आलेला होता आणि ते गोंडेराव सकाराम वाघमाऱ्याचं जे काय पाडायचं जे काय कुठं आहे तो काय पाडू नका, 1-2 दिवस थांबा, त्यांनी मिटवतो म्हणलेत. असा विषय ग्रामसेवक मॅडमनी घेतला होता. मग मी काय परत तिथं थांबलो नाही. मी माझ्या घराला निघून आलो. जेवण करत बसल्यावर त्यांनी JCB आणून इथं काय पाडापाडी केली. मी काय इथं थांबलो नाही. बर, आता काय म्हणणं आहे सर तुमचं? मला योग्य ती न्याय द्यावा. नाही जर दिला तर मी 26 तारखेला आत्मदहन करणार आहे सर. आत्मदहन 26 तारखेला? पूर्ण फॅमिली सहित आत्मदहन उस्मानाबादला करणार आहे. उस्मानाबाद जिल्हा कार्यालयाकडे पत्र दिले का तुम्ही? कलेक्टर ऑफिसला पण देणार आहे. आत्मदहनाचं पत्र दिले का? हो, दिलेलं आहे. 26 तारखेपर्यंत मला नाही जर न्याय मिळाला तर मी 26 तारखेला कुटुंबासह आत्मदहन करणार आहे सर कलेक्टर ऑफिस. किती जागा होती तुमची? कुठपर्यंत होती? आपली कुठपर्यंत होता? इथवर होती सर. 50 वर्षापर्यंत आपल्या कब्जामध्ये होती. आपण विकत घेतलेली जागा आहे सर, धरलेली वगैरे नाही. मग विकत घेतलेली जागा जी आहे ती इथपर्यंत नोंद होती का तुमची? इथवर होती 33/33. तर तुम्ही आणि जे पाडलेत ना ती ग्रामसेवकचे मेंबर वगैरे कोण नाही ग्रामपंचायतचे, त्यांच्या घरचे आहेत, ते गावगुंड आहेत, त्यांनी हे केले संगणक. बरं, मला काय म्हणायचंय, ही पाडत असताना कायदेशीर पोलीस डिपार्टमेंट खातं वगैरे आलं? नाही, कोणी नाही. म्हणजे गावगुंडाच्या आधारावर पाडलं? हो, कोणी आलं नाही. आता मग नेमकं काय मागणी आहे शेवटी? नेमकं मागणी माझी हीच आहे की सर्वांचं काढावं तिने आणि मला योग्य न्याय द्यावा. किती आहे अतिक्रमण? आता गावामध्ये आमच्या 75 ते 80% अतिक्रमण आहे. सरपंचाचं 1 एकरभर अतिक्रमण आहे. त्यानं बंगला पण बांधलेला आहे.
तरी पण ते टार्गेट करून आपल्या एकट्याच अतिक्रमण काढलेलं आहे. ज्या लोकांनी अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढलं किंवा ग्रामपंचायतीने काढलं, त्या ग्रामपंचायतीनं सर्वांवर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या एकट्याच ही अतिक्रमण काढणं उचित नाही. तर बाकीच्या लोकांना हे असाच न्याय देणार आहेत का? अशाच पद्धतीनं ते अतिक्रमण काढणार आहेत का? हे तुम्ही कधी सांगणार आहे? तुम्ही काढतील का? हे अंदाज आहे का तुमचा? करणार नाही. ते जाणून बुजून फक्त मला टार्गेट करून माझे एकट्याच काढलेलं आहे सर. मग आता शेवटची मागणी काय तुमची? शेवटची मागणी जे काढलं अतिक्रमण तिने बांधून द्यावं एक, नाहीतर सर्वांचं काढावं आणि मला योग्य ते न्याय द्यावा. हे सकाराम गुंडेराव वाघमारे आहेत. हे SC मधील चर्मकार समाजाचे असून यांच्या एकट्यावरच अन्याय झाला. जर मला या 4-8 दिवसामध्ये नाही मिळाला तर 26 तारखेला म्हणजे हे 26 जानेवारी 1950ला या देशाची जडणघडण होण्यासाठी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि त्याच दिवशी हे आत्मदहन करणार आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे याची दखल या ग्रामपंचायतीने, तहसीलदारने, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ घ्यावी आणि या वाघमारे साहेबांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी आणि तीर्थखुर्द या गावची ग्रामपंचायत काय करते ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुळजापूरकर, तीर्थखुर्द नागरिकांना नमस्कार. सर्वांना धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.